मागच्या काही महिन्यांपासून देशभरात E20 पेट्रोलवरून मोठा वाद पेटलाय. कारण 2030 पर्यंतचे टार्गेट असतानाही देशात 5 वर्ष आधीच E20 पेट्रोल सक्तीचं करण्यात आलं. आता ही पॉलिसी एवढ्या घाईघाईनं का राबवण्यात आली, तर यामागे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपनीचा फायदा असल्याचे आरोप झाले. यावरून गडकरींवर अनेक बाजूंनी टीकाही झाली. स्वतः गडकरी यांनी यावर अनेकदा स्पष्टीकरण दिलं, पण तरी सुद्धा त्यांच्यावरचे आरोप थांबत नाहीयेत. आता इथेनॉलच्या मुद्द्यावरून तापलेला वाद मोठा असताना या संदर्भातली आणखी एक बाजू समोर आली आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी याबाबत एक वेगळाच दावा केलाय. इथेनॉलची पॉलिसी ही गडकरींच्या मुलांसाठी किंवा साखर सम्राटांसाठी नाही, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी बनवण्यात आल्याचं केजरीवाल म्हणाले. मंगळवारी 4 ऑगस्टला केजरीवाल यांनी E20च्या मुद्द्यावरून पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चातही केजरीवाल यांनी हेच आरोप केले. भारताची E20 पॉलिसी ही अमेरिकेच्या फायद्यासाठी बनवण्यात आल्याचं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. पण हा सगळा विषय नेमका आहे काय? अरविंद केजरीवाल यांचे आरोप नक्की काय आहेत? भारताच्या E20 पॉलिसीचा संबंध अमेरिकेशी का लावला जातोय? भारतावरती अमेरिकेचा दबाव असल्याच्या चर्चा का व्हायला लागल्यात? सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सर्वात आधी अरविंद केजरीवाल यांचे आरोप नक्की काय आहेत ते पाहूयात. तर E20 पॉलिसीवरून गडकरींवर आरोप होत असताना अरविंद केजरीवाल यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान मोदींना गडकरींच्या मुलांचा फायदा करून देण्यात काहीही इंटरेस्ट नाही. हे सगळं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी आणि अमेरिकेचा फायदा करून देण्यासाठी केलं जात असल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. अमेरिकेकडून इथेनॉल खरेदी करण्यासाठी पंतप्रधान मोदींवर ट्रम्प यांचा दबाव आहे. केंद्र सरकारनं ट्रम्प यांच्या समोर शरणागती पत्करली आहे, असं लोक म्हणत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केलाय. थोडक्यात भारताची इथेनॉल पॉलिसी अमेरिका ठरवते, असा थेट आरोप अरविंद केजरीवाल यांनी केलाय. आता साहजिकच प्रश्न पडतो की या सगळ्यात अमेरिका कुठून आला? भारताची E20 पॉलिसी अमेरिका ठरवत असल्याचं केजरीवाल का म्हणतायत? हे खरंच शक्य आहे का? तर विषय असा आहे की यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक ट्रेड डील साईन झाली. या डीलनुसार अमेरिकेनं भारतावर एक मोठी अट लादली आहे. ही अट म्हणजे भारताला पुढच्या 5 वर्षात अमेरिकेसोबत तब्बल $500 बिलियन व्यापार करणं किंवा अमेरिकेकडून तेवढ्या रकमेचा माल आयात करणं बंधनकारक आहे. भारत आणि अमेरिकेत झालेल्या याच डीलचा संदर्भ पकडून केजरीवाल सरकारवरती आरोप करतायत. खरं तर $500 बिलियन ही रक्कम फार मोठी आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा व्यापार करायचा असेल तर भारताला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात करावी लागेल. आता भारत ही आयात कशा प्रकारे करू शकतो? तर यात एक पर्याय कच्च्या तेलाचा आयातीचा आहे. कारण भारत आपल्या गरजेचं तब्बल 80 ते 90% कच्चं तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो. भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीची सध्याची स्थिती काय आहे? तर भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 50% तेलाची आयात एकट्या रशियाकडून करतो, तर उर्वरित तेल इराक आणि सौदी अरेबिया या देशांमधून आयात केलं जातं. भारत सध्या अमेरिकेकडून फक्त 5 ते 7% तेलाची आयात करतोय, कारण अमेरिकेपेक्षा रशिया भारताला स्वस्त दरात तेल देतो. शिवाय अमेरिकेपेक्षा इराक आणि सौदी अरेबिया हे देश भारताच्या जवळ असल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी लागतो. थोडक्यात $500 बिलियन आकडा गाठण्यासाठी अमेरिकेकडून कच्च्या तेलाची आयात करणं भारताच्या फायद्याचं नाही. मग भारतासमोर दुसरे पर्याय कोणते? तर भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारत विमान वाहतूक क्षेत्रात $120 ते $150 बिलियन खर्च करणार आहे. शिवाय इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये चीन आणि तैवानवरची आपली डिपेंडन्सी कमी करण्यासाठी भारत या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे. याशिवाय भारत सेमीकंडक्टर, नैसर्गिक वायू आणि संरक्षण करारांमध्येही गुंतवणूक करणार आहे. याशिवाय भारताकडे अमेरिकेचा स्वस्त आणि मोठ्या प्रमाणावर सबसिडी असलेला गहू, तांदूळ, मका हा शेतमाल आयात करण्याचाही पर्याय आहे. मात्र भारतानं हा पर्याय पूर्णपणे वगळलाय. कारण जर भारतानं अमेरिकेतून शेतमाल आयात केला तर भारतातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. मग $500 बिलियन आयातीचा टप्पा गाठण्यासाठी आणखी कोणते पर्याय शिल्लक राहतात? तर इथे एंट्री होते इथेनॉलची. तसं पाहिलं तर भारतानं अमेरिकेसोबतच्या कराराअंतर्गत इथेनॉलला अत्यंत संवेदनशील कृषी उत्पादन या श्रेणीत ठेवलंय. कारण भारताचं देशांतर्गत इथेनॉल उत्पादन लक्षणीय आहे. त्यामुळे जर अमेरिकेचं स्वस्त इथेनॉल भारतात आलं तर भारतातले ऊस आणि मका उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. त्यामुळे
त्यामुळे भारतानं अमेरिकेशी करार करताना इथेनॉलच्या आयातीवरचं आयात शुल्क कमी केलेलं नाही. मात्र असं असलं तरी या संदर्भातली आकडेवारी वेगळंच चित्र दाखवते. मुळात अमेरिका हा जगातला सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे. अमेरिकेत मक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि या मक्यापासून मोठ्या प्रमाणावर इथेनॉलही बनवलं जातं. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे अमेरिकेत E20 पेट्रोल वापरलं जात नाही. अमेरिकेत पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणांचं प्रमाण 10% कमी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत ग्राहकांना पेट्रोल निवडीचा पर्याय देण्यात आलाय. अमेरिकेत ज्याला 100% शुद्ध पेट्रोल हवंय तो ते पेट्रोल घेऊ शकतो. भारतासारखी E20ची जबरदस्ती अमेरिकेत नाही. त्यामुळे अमेरिकेत जेवढ्या मोठ्या प्रमाणावर इथेनॉलचं उत्पादन होतं तेवढ्या प्रमाणावर इथेनॉल विकला जात नाही. आता अमेरिकेचं हेच इथेनॉल भारतात विकलं जावं यासाठी भारत सरकारनं E20 पॉलिसी लागू केल्याचे आरोप होत आहेत. आता हे आरोप कशाच्या आधारे होत आहेत तर सध्या भारत अमेरिकेकडून इथेनॉलची आयात करणाऱ्या टॉप 4 देशांपैकी एक आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं अंदाजे $459 मिलियन इथेनॉल आयात केलं होतं. तर 2025-26 या आर्थिक वर्षात ही आयात थोडी घटून $403 मिलियन वरती आली. सध्या भारताच्या एकूण इथेनॉल आयातीपैकी तब्बल 94% जास्त आयात एकट्या अमेरिकेतून होते. उर्वरित 6% आयात ब्राझील, व्हिएतनाम आणि जर्मनी या देशांमधून केली जाते. मागच्या वर्षी अमेरिकेतून होणाऱ्या इथेनॉल आयातीचं प्रमाण 79% एवढं होतं. थोडक्यात एका वर्षात अमेरिकेतून होणारी इथेनॉलची आयात 15% वाढली आहे. केजरीवाल यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार पुढच्या 5 वर्षात भारत अमेरिकेकडून जवळपास 15 ते 20 बिलियन डॉलर्सचं इथेनॉल खरेदी करणार आहे. म्हणजेच $500 बिलियन अटींमध्ये तब्बल $20 बिलियन एकट्या इथेनॉलवर खर्च केले जाणार आहेत. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत सरकार पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी दुसऱ्या देशातून 1 लिटरही इथेनॉल आयात करत नाही. पेट्रोलमध्ये ब्लेंड करण्यासाठीचं सगळं इथेनॉल भारत देशांतर्गतच ऊस, मका आणि अन्य धान्यांपासून बनवतो. भारत दुसऱ्या देशातून जे इथेनॉल आयात करतो त्याचा वापर फक्त इंडस्ट्रीयल आणि केमिकल सेक्टरमध्ये होतो. आयात केलेलं इथेनॉल फार्मास्युटिकल्स, सॅनिटायझर आणि कॉस्मेटिक्स उद्योगांमध्ये वापरलं जातं. मात्र असं असलं तरी भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग वाढल्यापासून अमेरिकेकडून इथेनॉल आयातीचं प्रमाण वाढलं हे स्पष्ट आहे. थोडक्यात भारतात तयार होत असलेलं इथेनॉल पेट्रोलमध्ये ब्लेंडिंगसाठी वळवून उद्योगांसाठी लागणारं इथेनॉल अमेरिकेकडून आयात केलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. नेमका हाच मुद्दा पकडून भारताची इथेनॉल पॉलिसी ही अमेरिकेच्या फायद्यासाठी आणली गेली असल्याचे आरोप आता व्हायला लागलेत. सध्या तरी देशात E20 पेट्रोल आणि अमेरिकेकडून होत असलेल्या इथेनॉल आयातीचा मुद्दा तापलाय. अमेरिकेची $500 मिलियन आयातीची अट पूर्ण करण्यासाठी भारत हे पाऊल उचलत असल्याचं बोललं जात आहे. भारत आणि अमेरिकेमधला इथेनॉलचा व्यापार ज्या प्रकारे वाढतोय त्यामुळे हे आरोप आणखी तीव्र होत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? भारताच्या E20 पॉलिसीवरती खरंच अमेरिकेचा प्रभाव असेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.